Well, first up, let's begin with the statement that came in from the RSS chief Mohan Bhagwat himself, who has reignited the debate on population. But this time, the RSS chief has expressed concern over a decline in the population growth pattern. Now, speaking in Nagpur, Bhagwat cited demography science to state that any society which has a population fertility rate of less than 2.1, that society will perish from the face of the earth, even if it faces no external threat. Calling declining population growth rate as a matter of concern, Bhagwat said that since human beings can't be born in fraction, we need to have at least 3 children per family to stay above the growth rate of 2.1. संख्येचा उल्लेख झाला. जनसंख्या कमी होते फार चिंता आहे. चिंतेचा विषय आहे. त्याचं कारण हे शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. कोणी त्याला मारेल असं नाही. तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले. 2.1च्या खाली येताना आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली ना, साल माहिती आहे मला. पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नाही. 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना. ते 2 पेक्षा जास्ती पाहिजे ना, 3 पाहिजे कमीत कमी, शास्त्र सांगतं. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही. टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं, ते आपलं आहे. आपण कुटुंबात हेच शिकतो ना. This very statement, the opposition parties have been reacting and questioning Mohan Bhagwat, flagging decline in population growth rate and questioning that they said that there was a certain shift in the stance taken by the RSS when it comes to population. Leading the attack was the AIMIM chief Asauddin Owaisi, who has called it as a U-turn by the RSS and asked now whether will the BJP government come up with new schemes to encourage people on having more children. Congress party, on the other hand, says that the emphasis rather should be on population control than the population growth, as India already is one of the most populous countries in the world. वो कब कुलाटी मारते नहीं मालूम आपको. अभी देखो, अभी बोल दिए बच्चे पैदा करो ज्यादा बोल के. कल तक तो उन्हीं के लोग बोल रहे थे मुसलमान ज्यादा पैदा कर रहे हैं, डेमोग्राफिक चेंज हो जाएगी. तो आप तो हमको दिखा रहे हैं कि हम लोग रिसोर्सेज खा जाएंगे, वो खा जाएंगे. अब मोहन भागवत बोल रहे बच्चे पैदा करो. तो हम मोहन भागवत जी से पूछना चाह रहे हैं कि बच्चे पैदा करने के लिए वो क्या लोगों को देंगे, क्या कुछ देंगे, अकाउंट में डालेंगे 1500 रुपए, जो बच्चे ज्यादा पैदा करेगा उसको 1500 बढ़ के मिलेंगे. नहीं, औलाद पैदा करो कुछ स्कीम निकालेंगे क्या? You know, our population has gone up more than China. It is the right time to control population. We have so many problems, many problems, only because of population. If chief of RSS, who is ruling over the country, he is giving this statement, I am sorry to say, I am told that RSS leaders, they don't marry, they don't believe in marriages. First of all, they should set an example to produce 3 children in the family. Only after that, people of the country may follow him. आरएसएस के जो चीफ है मोहन भागवत जी, उन्होंने कहा कि पॉपुलेशन डिक्लाइन एक बहुत मेजर इशू है और सबके 3 बच्चे होने चाहिए. तो कानून बनाए ना भाई, आज उनकी सरकार है देश में, उसका कानून बना दे. कौन मना कर रहा है? अगर पॉपुलेशन का रेट बढ़ता है तो आप भारत की परिस्थिति क्या रहेगी इसके ऊपर आप इमेजिन नहीं कर सकेंगे. और इस देश की आबादी इतनी बढ़ चुकी है कि इसके बाद उसका रेट बढ़ाना यानी महाराष्ट्र पूरे देश में बहुत डिजास्टर निर्माण होगा. पानी की समस्या हो सकती है, अनाज की समस्या हो सकती है, बहुत समस्या तैयार हो सकती है. तो मुझे लगता है कि कभी मुझे मौका मिलेगा तो मैं उनसे समझना चाहूँगा कि ये मांग क्यों कर रहे हैं.